नमस्कार. आदरणीय उपस्थित मान्यवर गुरुजन आणि माझ्या प्रिय मित्रमैत्रिणी, मनःपूर्वक नमस्कार. आज मी तुम्हाला एक प्रश्न विचारतो. पाण्याचा एक थेंब दगडाला छिद्र कसा पाडतो? तो खूप शक्तिवान असतो म्हणून नाही, तो सातत्यात पडत राहतो म्हणून. मित्रांनो, यश हे एका दिवसात एका रात्रीत मिळत नाही. यश ही एखादी घटना नाही, ती दररोज केल्याने सातत्यपूर्ण प्रयत्नाने कमाई आहे. आपण अनेकदा उत्साहाने सुरुवात करतो, 2-4 दिवस मेहनत करतो, पण अडचण आली की टीका झाली किंवा अपेक्षित परिणाम मिळाला नाही की आपण थांबतो. याच ठिकाणी अनेक स्वप्ने अपूर्ण राहतात. लक्षात ठेवा, वेगाने धावणारा प्रत्येक माणूस जिंकत नाही, पण सातत्य चालणारा माणूस अनेकदा ध्येयापर्यंत पोहोचतो. शेतकरी आज बी पेरतो आणि उद्याच फळाची अपेक्षा करत नाही. तो संयम ठेवतो, मेहनत करतो, पाणी देतो आणि योग्य वेळी येण्याची वाट पाहतो. आपणही आपल्या ध्येयासाठी अशी सातत्यपूर्ण तयारी केली पाहिजे. दररोज एक पान वाचलं तर वर्षभरात अनेक पुस्तके वाचून होतात. दररोज थोडा अभ्यास केला तर मोठी परीक्षा जिंकता येते. दररोज थोडी प्रगती केली तर मोठं स्वप्न पूर्ण करता येते. मित्रांनो, अपयश आले तर थांबू नका. लोकांनी असले तरी थांबू नका. यश उशिराला मिळालं तरी थांबू नका, कारण सातत्य सामान्य माणसाला असामान्य बनवते. आजपासून स्वतःला वचन द्या, मी दररोज माझ्या ध्येयासाठी एक पाऊल टाकेन. मी सबबी शोधणार नाही. मी थकू शकतो, पण थांबणार नाही. शेवटी एका विचाराने माझे भाषण संपवतो. लहान सातत्यपूर्ण प्रयत्न एका दिवसात मोठं यश बनवून आपल्या यशासमोर उभे राहतात. चला, आजपासून नुसती सुरुवात नाही तर सातत्याची सवय लावून घेऊया. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.